वेलकम टू माय न्यू चॅनल. आज आपण या व्हिडिओत गीर गाय हे दिसायला कशी असते हे पाहणार आहोत व त्यांची थोडीफार महत्त्वाची माहिती पण पाहणार आहोत आपण. चला की आता आपण गीर गाय हे दिसायला कशी असते हे पाहू. हे आपल्याकडे सर्वात प्रथम आलेली 100% गीर गाय आहे. गीर गाय अतिशय प्रेमळ स्वभावाची असते आणि हिचा रंग जास्तीत जास्त रेड असते. आपल्याकडे हिची एक वासरी आहे. तुम्ही बघू शकता की हिचे कान जास्तीत जास्त खाली राहतात. हिला आपण आपल्या गावरान भाषेत लांबकानी गाय असे सुद्धा म्हणतो. चला आपण आणखीन थोडीशी गीर गायची माहिती घेऊया. हे गाय मी 2 महिन्याआधी आणली होती. तेव्हापासून हे दररोजचं 7 लिटर दूध आता सुद्धा देते. तिला ते पिल्लू देऊन 5-6 महिने झालेले आहेत. हिचे तुम्ही बघू शकता, हिचं डोकं नेहमी आतून गोल असायला पाहिजे व कान खाली असायला पाहिजे. आपण आता हिचा ओवा, ज्याला की इंग्लिशमध्ये अड्डर सुद्धा म्हणतात, हे अतिशय गरीब गाय आहे. हिचं दूध कोणी पण काढू शकते. तुम्ही हिचंच पिल्लाचं पण पाहू शकता. हिच्या पिल्लाचे कान पण खाली आहेत व हिला आतापासूनच ओवा सुद्धा देखील आहे. हिचं डोकं पण मोठं होऊन तसंच होणार आहे. हिचे कान तुम्ही पाहू शकता. हिचे कान आतापासून खूप लांब आहेत व गीर गायच्या मागे नेहमी असं काही राहू शकते. आणखीन एक पद्धत आहे गीर गाय हे 100% प्युअर आहे की नाही ओळखायची व तुम्ही तिच्या कातडीला हात लावून सुद्धा ओळखू शकता. जर कातडी पातळ असेल तर समजून जा की 100% गीर गाय आहे आणि दुधात चांगली निघणार. माझ्याकडे आणखीन वेगळ्या गायी आहेत. एक गाय मिक्स गाय आहे, गावरान गीर गाय आहे. हे सध्या वासरी आहे, मोठी होऊन गाय होणार. हे गीर आणि गावरानचं मिक्सचर आहे. हे गाय दुधात चांगली राहणार हे माझी गॅरंटी आहे. या गायला 9 महिने झाले आहेत. हे कपिला गीर म्हणून ओळखले जाते. हिचं तुम्ही डोकं पाहू शकता, जसं पाहिजे तसं नाही आहे म्हणा व हिचे कानसुद्धा जेवढे पाहिजेत तेवढे लांब नाही आहेत. हे आता 9 महिने हिला कंप्लीट झाले. हिनं ओवा सोडणं चालू केलं आहे. आणखीन हे 15 दिवस घेईल, नंतर हे जंदीत. हिचे तुम्ही ओवा पाहू शकता. हिचे एकदम बेस्ट क्वालिटी झाली आहे ओव्याची. हे थोडी वयस्कर आहे पहिल्या गायपेक्षा, पण हिची दुधाची क्वालिटी खूप चांगली राहणार हे मी आतापासूनच सांगू शकतो. हिची कातडी पतली आहे. मला गीर पाहिजे होती पण काही हरकत नाही. हिची जी 4थी पोरगी आहे ना ती 100% गीरच असणार. कोणती हे 25% गीर आहे. हिची मग पोरगी 50, 75 मग 100% गीर होईल. चला मित्रांनो, मी तुम्हाला आता एक आणखी नवी गोष्ट सांगतो. जर तुम्हाला पाहायचं आहे की आपलं जनावर दुधात चांगलं आहे की वाईट, तर तुम्हाला हे इथं नस दिसते. हे नस, हिला दुधाची नस सुद्धा म्हणतात. जर तुमच्या जनावराची दुधाची नस माझ्या जनावरा एवढी जाळी असेल तर समजून जा की तुमचं जनावर दुधात चांगलं आहे. तुम्ही फरक सुद्धा पाहू शकता. 25% गीरचे कान थोडेसेच लांब असतात. तेच तुम्ही 100% गीरचे कान पाहून घ्या, खूप लांब असतात. हे राधे, हिची कातडी थोडी जाडी आहे, हिची पातळ आहे. हिचे कान थोडेसे लहान आहे. 100% गीरपेक्षा थोडेसे लहान आहे.
मस्तपणे सर्व जनावर बागल करत आहे. आमच्याकडे गायचं गोमूत्र पकडायला नाली केलेली आहे. तुम्ही बघू शकता आमच्याकडे 8 ते 10 जनावरं ठेवायची क्षमता आपल्याकडे असायला पाहिजे, ज्याने की आपण आपलं दुधाचं उत्पन्न वाढवू शकतो. तुमच्याकडे असे गव्हाण असायला पाहिजे ज्यात 8 ते 10 जनावरं आरामशीर चारा खाऊ शकेल. अरे अरे तुम्ही बघू शकता एक गाय आरामशीर बसू शकते. हे नाली करेला गोमूत्र पकडायले. तुमच्याकडे अशी एक मशीन हवी. हिरवा चारा आला की त्याची कुट्टी करून सर्वांना द्यायला. हे बाजारात 8 ते 9 हजार लोक आरामशीर मिळेल. इथून आपण आपले कणसाचे हायब्रिड ज्वारी काही पण टाकू शकतो. आरामशीर कुट्टी होते. तुमच्याकडे एक खोली असायला पाहिजे. कुटार ठेवायची, पूर्ण हिरवा कुटार, सर्व कुटार इथं ठेवला गेला पाहिजे. आणखीन जनावरांना पाणी प्यायला एक मोठा हौद. कारण आपण काय करतो, बकेटीत पाणी दिलं की जनावरांची बरोबर ताण होत नाही. आणखीन अशी जागा तुम्हाला हवी. तुम्ही जर खरोखरच गाय पाळू इच्छिता तेव्हा. या व्हिडिओत बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय गोमाता दोस्तो.